नमस्कार श्रोते हो. सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय 16 भाग 2. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवा आदिदेवा कृपाळुजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषनयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका धरित्याक्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावा जी चरणी हेची करीत तसे विनवनी भववंदनी सोडवावे. मागील भागात आत्मप्राप्तीचे श्रेष्ठ अंतरंग साधन याबद्दल माहिती दिली असून आता या अध्यायात निरूपण करण्यासारखे काही उरले नाही असे म्हणत असले तरीही बुद्धिमंत किंवा योग्यांची समज श्रेष्ठ आहे, परंतु जे मुमुक्षु आहेत, सर्वसाधारण आहेत, त्यांच्या सर्व शंकांचे निरसन अजूनही झालेले नाही. म्हणून या अध्यायात ते सुरासुर दैवी संपत्तीविषयी आणखी माहिती देत आहेत. मागील भागात ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंविषयी असलेला आपला अपार स्नेह वर्णन केला आहे. आता पुढे एवढे या लाठेपणाचा उपाव आणू नाहीची म्हणे देव हा सम्यक ज्ञानाचा राव उपायान माझी ऐसे आत्मजिज्ञासू जे होते तिही तोषलेनी चित्ते आदरे तया ज्ञानाते ओवाळिले जीवे आता आवडी जे तपडे तयाची अवसरी पुढे पुढे रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे मनोनी जिज्ञासूंच्या पैकी ज्ञानी प्रतिती होय ना जवनिकी तौन योगक्षेमू ज्ञानविकी स्फुरेलच की म्हणून तेची सम्यक ज्ञान कैसेनी होय स्वाधीन जाली आवृद्धी यत्न घडेल केवी का उपजोची जे न लाहे जे उपजले ही आव्हाटा सुये ते ज्ञानी विरुद्ध काय आहे हे जाणावे की मग जाणतया जे विरू तयाची वाट पाहती करू ज्ञानाहित तेची विचारू सर्व भावे ऐसा ज्ञान जिज्ञासू तुम्ही समजती भावो जो धरिला असे चित्ती तो पूर्वावया लक्ष्मीपती बोली जेल ज्ञानासी सुजन्म जोडे आपली विश्रांती ही वरी वाढे ते संपत्तीचे पवाडे सांगिजेल दैवी. ब्रह्मप्राप्तीला इतके बलवत्तर दुसरे साधनच नाही. सर्व उपायांमध्ये सम्यक ज्ञान हाच राजा होय असे देवाने सांगितले. इतक्य अधिकाराचे जे आत्मजिज्ञासू होते त्यांनी संतुष्ट चित्त होऊन त्या ज्ञानोपायावरून आपले प्राण ओवाळून टाकले. ज्याला ज्या विषयाची अत्यंत आवड असते त्याची त्या विषयात पुढे पुढे गती असते हे प्रेमाचे लक्षणच आहे. पण त्या जिज्ञासूंपैकी ज्यांना यथार्थ ज्ञान प्राप्ती होणार नाही अशांना ते कसे प्राप्त होईल व प्राप्त झाले असता कसे टिकेल अशी जिज्ञासा सहजच होणार. म्हणून ते सम्यक ज्ञान कसे हस्तगत होईल अपरोक्षत्वाने व झाल्यास त्याच्या वृद्धीचा यत्न कोणता करावा किंवा ज्या कारणास्तव ते ज्ञान उत्पन्नच न व्हावे अथवा झाले तरी आडमार्गाने व्यर्थ जावे अशी ज्ञानाला प्रतिबंधक कोणती गोष्ट आहे ते कळावे. म्हणजे त्या योगे तो ज्ञानाला विघ्न करणारा मार्ग सोडून देऊन त्याला हितकर असेल त्याच मार्गाचा सर्व भावे आदर करू. तुम्ही सर्व जिज्ञासूंच्या मनात हे कळावे असा जो भाव आहे तो पुरवण्यासाठी लक्ष्मीपती भगवान पुढे सांगतील. जिच्या पोटी उत्तम ज्ञान जन्माला यावे व आत्मविश्रांतीही लाभावी त्या दैवी संपत्तीचे वर्णन देव आता करतील. आणि ज्ञानाचे निकामाकारे जे राग द्वेषासी देथारे ती या सूर्येही घोरे करील रूप सहज इष्टानिष्ट करणी दोघीची या कौतुकीनी हे नवमाध्यायी उभारणी केली होती. ते तसाऊ माघे आवया ओवाओ तम ओढवला आन प्रस्तावो तरी तया प्रसंगे आता देवो निरूपित असे दया निरूपणाचे नि नावे अध्याय पद 16 लावणी पाहता जाणावे मागिलावरी परी हे असो आता प्रस्तुती ज्ञानाच्या हिताहिती समर्था संपत्ती याची दोन्ही जे मुमुक्षु मार्गींची बोळावी जे मोहरात्रींची धर्मदिवी ते आधी तोंड देवी संपत्ती ऐका जे ते एक एका ते पोकी ऐसे भूत पदार्थ एकी संपादी जती ते लोकी संपत्ती म्हणजे
ते दैवी सुख संभवी, तेत दैव गुणे एकोपजीवी, झाली म्हणून दैवी संपत्ती हे. आणि ज्ञानप्राप्तीच्या मिशाने रोग देशाधिकांना आश्रय देणारी जी घोर आसुरी संपत्ती तिचेही देव वर्णन करतील. ह्या दैवी व आसुरी संपत्तीने इष्ट व अनिष्ट गोष्टी कशा घडतात हे सांगण्याचा उपक्रम 9व्या अध्यायात केला होता. तेथे त्याचा समग्र विचार करावायचा होता. पण दुसराच प्रसंग विषय पुढे येऊन ते तसेच राहिले. म्हणून देव आता त्या राहिलेल्या प्रसंगाचे पुढे निरूपण करतील. अध्यायाच्या अनुक्रमाने पाहता हे निरूपण 16व्यात पडते हे खरे, पण तो मागील विषयाचाच विस्तार होय. पण हे आता असो. ज्ञानाला हितकारणी व अहितकारणी अशा ह्या दोनच संपत्ती समर्थ आहेत. जी मुमुक्षीला मोक्षापर्यंत सोबत करणारी व मोह अंधकारातून प्रवास करताना दिव्याप्रमाणे वाट दाखवणारी ती दैवी संपत्ती प्रथम श्रवण करा. जेथे एक पदार्थ दुसऱ्याला पोषक असतो असे अनेक पदार्थ जमले म्हणजे त्याला संपत्ती असे म्हणतात. दैवयोगाने अशी सुखप्राप्ती करून देणारी साधने एकत्र झाली म्हणजे ती दैवी संपत्ती होय. आता तयाची दैव गुणान माझी, धुरेचा बैसना बैसे तया करना अभय असे, तरी न घालुनी महापुरी, न घेपे बुडनयाची शियारी, कारो गुण गणिजे घरी पथ्याची या, तैसा कर्मा कर्माची या मोहरा, उठून दुनी अहंकारा, संसाराचा दरारा, सांडणे येणे अथवा ऐक्य भावेचे नि पैसे, दुजे मानून आत्मा ऐसे, भय वार्ता देशे दवडणे जे, पाणी बुडवू ए मिठाते, तव मिठची पाणी आते, तेवी आपण झाले नि अद्वैते, नाशे भये, अगा अभय येणे नावे, बोलिजे ते हे जाणावे, सम्यक ज्ञानाचे अघवे धावणे हे. आता सत्वशुद्धी जे म्हणिजे, ते ऐशा चिन्ही जाणिजे, तरी जळे नाविजे राखुंडी जैसी, का पाडी वा वाढी न मगे, अवंसे तुटी सांडुनी मागे माझी, अतिसूक्ष्म अंगे, चंद्रू जैसा राहे, ना तरी वार्षिया नाही मांडिली, ग्रीष्मे नाही सांडिली, माझी निज रूपे निवडली, गंगा जैसी, तैसी संकल्प विकल्पाची ओढी, सांडुनी रजतमाची कावडी, भोगिता निज धर्माची आवडी, बुद्धी उरे, इंद्रिय वर्गी दाखविलिया, विरुद्ध अथवा भलिया, विस्मयो काही केलिया, नुठी चित्ती, गावा गेलिया वल्लभू, पतिव्रतेचा विरक्ष क्षोभू, भलते निचनी हानी लाभू, नमनी जेवी, तेवी सत्स्वरूप रुचलेपणे, बुद्धी जे ऐसे अनन्य होणे, ते सत्वशुद्धी म्हणे केशी हंता. आता ह्या दैवी संपत्तीमध्ये ज्याला प्रमुख स्थान लाभले आहे त्याला अभय अशी संज्ञा आहे. जो महापुरात उडी घेत नाही त्याला जसे बुडण्याचे भय नसते, किंवा जो नित्य पथ्य पाळतो त्याला रोग जसा गाठीत नाही, त्याचप्रमाणे कर्म करणे अगर न करणे ह्याविषयी जो अंतःकरणात अहंकार उठू देत नाही त्याने संसाराचे भय बाळगण्याचे कारण नाही. अथवा ज्याचा सर्वात्मभाव अशा प्रकारे विस्तारला आहे की जे काही दिसेल ते आत्मस्वरूपच आहे, त्याला भयाचा गंधही असणे शक्य नाही. पाणी मिठाला बुडवू लागले तर मीठच जलरूप होते, त्याप्रमाणे सर्वत्र अद्वैत भावना झाल्यावर म्हणजे भयकारण जे द्वितीयत्व ते नाहीसे झाल्यावर भयाला अवसरच कसा असणार, ते नष्टच होणार. अरे अभय असे म्हणतात ते ह्या प्रकारे जाणावे. सम्यक ज्ञानाशिवाय ते साध्य होत नाही. आता ज्याला सत्वशुद्धी म्हणतात ती ह्या चिन्हांवरून ओळखावी. जशी राखुंडी जळतही नाही किंवा विझवण्याचेही कारण नसते, किंवा अमावस्येच्या क्षयाची समाप्ती झाली व पाडव्याच्या वृद्धीस आरंभ नाही, अशा स्थितीत चंद्राचे जसे अतिसूक्ष्म रूप असते, किंवा वर्षा ऋतू संपून गेला व ग्रीष्म ऋतूस आरंभ नाही, त्या मधल्या काळात गंगा जशी स्वतःच्या नित्यशुद्ध स्वरूपाने असते, त्याप्रमाणे संकल्प व विकल्प ह्यांची ओढ व रजतम गुण ह्यांची वस्ती ज्या बुद्धीतून पार नाहीशी होऊन जिला निज धर्माची म्हणजे स्वस्वरूपाची आवड उत्पन्न झाली आहे, इष्ट अगर अनिष्ट अशा कोणत्याही गोष्टीचे इंद्रिय वर्गाने दर्शन करवले तरी ज्याचे चित्त चलित होत नाही, पतीच्या परदेश गमनामुळे विरह दुःखाने पीडित पतिव्रता जशी प्रापंचिक इतर लहान मोठी हानी मनावरही घेत नाही, तशी सत्स्वरूपाची आवड उत्पन्न जी बुद्धी त्या ठिकाणी सत्स्वरूपी अनन्य होते तिला सत्वशुद्धी असे म्हणावे, असे केशी दैत्यहंत्या भगवंतांनी सांगितले. आता आत्मलाभाविकी ज्ञान योगा माझी एकी, जे आपुलिया ठाकी हावे भरे, तेत सगळे चित्तवृत्ती, त्यागू करणे या रीती, निष्कामे पूर्णाहुती हुताशी जैसी, का सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिदली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी, तैसे निर्विकल्पपणे जे योग ज्ञानीच या वृत्ती कहोने, तो तिच्या गुण म्हणे श्रीकृष्ण नाथू,
आता देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते, वैरी झाली या ही आर्ताते, न वंचने जैका पत्र पुष्प छाया, फळ मूळ धनंजया, वाटेचा न चुके आलिया वृक्षो जैसा, तैसे मानवनी धनधान्यवरी, विद्यमाने आल्या अवसरी, शांताची मनोहारी उपयोगा जाणे, तया नाव जान दान, जे मोक्ष निधानाचे अंजन, हे असो ऐक चिन्ह दमाचे ते, ते विषयेंद्रिया मिळणी, करुणी घापे वितुटणी, जैसे तोडी जे खडग पाणी पारके या, तैसा विषय जातांचा वारा, वाजो नेदी जे इंद्रिय द्वारा, ये बांधोनी प्रत्याहारा, हाती ओपी, अंतुला चित्ताचे अंगवरी, प्रवृत्ती पळे परबाहेरी, आगी सुये जे दाहे ही द्वारी, वैराग्याची, श्वासोश्वासाहुनी बहुवसे, प्रते आचरे खरपुसे, ओसंतिता रात्रिंदिवसे, नारानूक जया, पैद मुऐसा म्हणिपे, तो हा जान स्वरूपे, यागार तू ही संक्षेपे सांगो ऐक. आता आत्मलाभासाठी ज्ञान अथवा योग ह्या दोन साधनांपैकी आपली बुद्धी ज्यावर स्थिर होईल, निष्काम यज्ञ कर्म करणाराने अग्निमध्ये जशी पूर्णाहुती द्यावी, त्याप्रमाणे सर्व चित्तवृत्तींचा त्या आवडीच्या साधनाच्या ठिकाणी लय करावा, किंवा कुलीन ग्रहस्थाने सत्कुलात अर्पण केलेली आपली कन्या जशी त्या कुलात अनन्य होते, अथवा लक्ष्मी जशी श्री कुंदचरणी अनन्य आहे, त्याप्रमाणे योग अथवा ज्ञान ह्यापैकी एका विषयाविषयी विकल्परहितत्वाने अनन्य असणे हा तिसरा गुण होय, असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. आता काया वाचमने व शक्तनुसार धने, आपला शत्रूही जर आर्त होऊन अडून पुढे आला तर त्याला विन्मुख न करणे असा जो गुण, वाटेवरील वृक्षाची आलेल्या वाटसरूला आपल्या फळ मूळ छाया वगैरेचा उपभोग घेण्याला जशी कधी ना नसते, त्याप्रमाणे असलेल्या धनधान्यादिकांचा आलेल्या याचकाला अथवा अतिथीला त्याच्या मनाप्रमाणे उपभोग घेऊ देऊन त्याचे समाधान करणे ह्याला दान असे म्हणतात. व मोक्षरूप ठेवा दिसण्याचे ते एक अंजनच होय. आता दम म्हणजे काय त्याचे लक्षण आहे. शस्त्रधारी ज्याप्रमाणे शत्रूचा संबंध त्याच्या नाशाने तोडून टाकतो, त्याप्रमाणे विषय व इंद्रिय यांचे सानिध्य झाले असता जो त्याची ताटातूट करतो, तसाच विषय मात्राचा उपद्रव इंद्रियद्वारा स्वतःला होऊ देत नाही व त्यांना इंद्रियांना प्रत्याहाराचे बंधन घालतो. दशेंद्रियांच्या द्वारांवर वैराग्यरूप अग्नी घातल्यामुळे चित्ताच्या आत दडून असलेली विषयविषयक प्रवृत्ती बाहेर पळून जाते. योग्याच्या प्राण निरोधापेक्षाही कठीण अशी व्रते रात्रंदिवस आचरित असल्याने ज्याला दुसरी सवडच नसते, ज्याला दम असे म्हणतात, त्याचे हे स्वरूप होय. आता यज्ञ तो काय हे संक्षेपाने सांगतो, ते श्रवण कर. तरी ब्राह्मण करुणी धुरे, स्त्रियाधिक पैल मेरे, माझारी अधिकारे आपुलाले नी, जया जे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म, ते तेने यथागम विधी यजिजे, जैसा द्विज षटकर्मे करी, शुद्र तयांते नमस्कारी, की दोहिंस ही सर्व भरी निपजे यागू, तैसे अधिकार पर्यालोचे, हे यज्ञ करणे सर्वांचे, परी विषय विष फळाशेचे, न घापे माझी आणि मी करता ऐसा भावो, नेदिजे देहाचे निद्वारे जावो, ना वेदाज्ञेसी तरी ठावो, पैजे सोये, अर्जुना एवं यज्ञू सर्वत्र जान साध्यू, कैवल्य मार्गींचा अभिज्ञू सांगती हा. आता चेंडूए भूमी हानिजे, नव्हे तो हाता आनिजे, की शेती बी करूजे, परी पिकी लक्ष, ना तरी ठेविले देखावाया, आदर की जे दिविया, का शाखा फळे यावया, सिंपीजे मूळ, हे भू असो आरिसा, आपण पे देखावया जैसा, पुढत पुढती बहुवसा उटीजे प्रीती, तैसा वेद प्रतिपाद्यू जो ईश्वरू, तो हा यावया लागी गोचरू, श्रुतीचा निरंतरू अभ्यासू करणे, ते द्विजांसीच ब्रह्मसूत्र, एरा स्तोत्र का नाम मंत्र, आवर्तवणे पवित्र, पावावया तत्व, पार्थागा स्वाध्याओ, बोलीजे तो हा म्हणे देवो. तरी ब्राह्मणांपासून आरंभ करून स्त्रियाधिकांपर्यंत आपापल्या अधिकाराप्रमाणे ज्याला जे उचित असे भजन पूजनादी देवता धर्म शास्त्र विहित असतील, ते त्या आज्ञेप्रमाणे त्याने आचरावे. उदाहरणार्थ ब्राह्मणाने षटकर्माचरण करावे, शूद्राने त्याला नुसता नमस्कार करावा, तरी दोघांशी यज्ञाचे पुण्य घडते. ह्याप्रमाणे आपापला अधिकार पाहून सर्वांनी यज्ञाचरण करावे, पण त्यापासून अमुक फलप्राप्ती व्हावी असे आशेचे विष मात्र पोटात नसावे, आणि ह्या यज्ञाचा मी करता आहे असा देह बुद्धीद्वारा भाव उत्पन्न न होऊ देताही वेदाज्ञा यथासांग पाळावी. अर्जुना, ह्याप्रमाणे यज्ञ हा सर्वत्र शास्त्राज्ञेप्रमाणेच असावा लागतो, अथवा तसा असेल तोच यज्ञ होय. हा मोक्ष मार्गातील एक उत्तम सोबती होय. कोणीही भुईवर चेंडू आपडतो, तो पुन्हा आपल्याच हाती यावा ह्या उद्देशानेच होय, इतस्ततः जावा म्हणून नव्हे.
अथवा शेतात जे बी पेरतात ते पिकाकडे लक्ष देऊनच होय. अंधारातील जिन्नस सापडावा म्हणून दिव्याला जपतात, किंवा मुळांना पाणी घालतात ते मुळांसाठी नसून खांद्यांना फळे यावे म्हणून होय. किंवा हे असो, आपले स्वच्छ प्रतिबिंब दिसावे म्हणून आरसा जसा वारंवार साफ करतात, त्याप्रमाणे वेदांनीच ज्याचे प्रतिपादन केले आहे असा जो ईश्वर, त्याचे दर्शन प्राप्ती होण्यासाठी जो निरंतर शुद्धर्थाचा अभ्यास करतो, द्विजांनी हा अभ्यास ब्रह्मसूत्राद्वारा करावा व इतरांनी स्तोत्र नाम मंत्राधिकांच्या आवर्तनाने करावा, म्हणजे त्यांना तत्वज्ञान होईल. पार्था, ज्याला स्वाध्याय म्हणतात, ते देवाने ह्याप्रमाणे सांगितलं आहे. आता तपशब्दाभिप्राओ ऐको सांगो, तरी दाने सर्वस्व देणे, वेंचणे ते व्यर्थ करणे, जैसे फळोनी स्वये सुकणे, इंद्रावणी जेवी, नाना धूपाचा अग्नी प्रवेशू, कनकी तुकांचा नाशू, पितृपक्षू पोषिता हारासू, चंद्राचा जैसा तैसा स्वरूपाच्या प्रसारा लागी, प्राणेंद्रिया शरीरा आटणी करणे, जे वीरातेची तप, अथवा नारिसे तपाचे रूप जरी असे, तरी जाण जेवी दुधी हंसे, सुदली चांचू, तैसे देह जीवाचे मिळणी, जो उदय जतसुये पाणी, तो वेकू अंतःकरणी जागवी जे, पाहता आत्मयाकडे बुद्धीचा पैसू सांकडे, सनिद्र स्वप्न बुडे जागणी जैसे, तैसा आत्मपर्या लोचू, प्रवर्ते जो साचू, तपाचा हा निर्वेचू धनुर्धरा. आता बाळाच्या हिती स्तन्य, जैसे नाना भूतींचे चैतन्य, तैसे प्राणीमात्री सौजन्य आर्जवते. आता तप शब्दाचा अभिप्राय सांगतो, तो श्रवण कर. आपले स्वस्वदान करण्यात खर्च करणे ते दान होय. नुसते वाटेल तसे द्रव्य खर्च करणे ते दान न होता व्यर्थ हानी होय. कसे तर कडू वृंदावन वृक्ष वाटेल तेवढा फळांनी लादूनही व्यर्थ सुकून जातो, त्याप्रमाणे अथवा धुपाचा व कणकाचा अग्निप्रवेश हा जसा गुणविकासामुळे त्यांचा एक प्रकारचा उत्कर्ष होय, किंवा चंद्र कलाकालाने वृष झाला तरी पितृपक्षात वनस्पतींचे जसे पोषण होते, त्याप्रमाणे अर्जुना, स्वस्वरूप ब्रह्मप्राप्तीसाठी प्राण, इंद्रिये व शरीर यांचा वेच करणे तेच तप होय. अथवा याहून अन्य असे गणले गेलेले जे तप, ते शुद्ध तप नसल्यामुळे त्यातील शुद्धाशुद्धतेला हंसक्षीर न्याय लावणे प्राप्त आहे. म्हणून देह व जीव यांचे तादात्म्य जन्मतःच तोडून टाकण्याकरता ज्या विवेकाची आवश्यकता आहे, तो विवेक अंतःकरणात जागा असू दे. जागृतीत निद्रेसह जसा स्वप्नाचा लय होतो, त्याप्रमाणे अंतर्मुक्तीने बुद्धी आत्म्याकडे वळले असता तिची विषयाकडील धाव सहजच कुंठित होते. त्याप्रमाणे आत्मप्राप्तीच्या इच्छेने ज्याची बुद्धी ह्याप्रमाणे प्रवृत्त होते, ते अर्जुना तप असे म्हणतात. आता आईचे अथवा गायीचे दूध, स्तन्य जसे बालाचे व चैतन्य जसे भूतमात्राचे कल्याण होय, त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्रांच्या विषयी ज्याच्या ठिकाणी सौजन्य असते ते आर्जव होय. धन्यवाद. श्रीकृष्णार्पण वस्तू.